नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी टीचवर स्वागत आहे। हा चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकरी बांधवांसाठी पूर्णपणे बोरवेलची डिटेल माहिती सांगण्यात आलेली आहे। कारण हा चॅनल म्हणजे शेतकरी बांधवांसाठी पूर्णपणे अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, हा चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये आपली मोटर बोरवेलची एखाद्याची मोटर गुंतलेली असेल किंवा तुटून गेलेली असेल किंवा बोल्डर आडवा येत असेल किंवा शहरमधून मोटरवर येत नसेल तर हा पूर्णपणे व्हिडिओ बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे सूचक दिलेले आहेत। तर मित्रांनो, बघू शकता, बोरमधून इनर लाईन सोडणे म्हणजे पाईपाच्या आतून इनर लाईन सोडून मोटर मोकळी केली जाते, किंवा मोटर मोकळी होत नसेल तर मित्रांनो इनर लाईनच्या साहाय्याने मोटर मोकळी होते। जेव्हा मोटर अडकते तेव्हा ती बाहेर काढणे अत्यावश्यक आहे। तर मोटर बाहेर येत नसेल तर एअर कॉम्प्रेसरचा वापर करणे। जर इनर लाईनमुळे मोटर जाम झाली असेल तर एअर कॉम्प्रेसरच्या साहाय्याने दाब देऊन प्रेशरच्या साहाय्याने कधी हवेच्या प्रेशरमुळे ती बाहेर येऊ शकते। दुसरं, पाईप मजबूत असेल तर फिक लॅम्प लावा। दोन हायड्रोलिक जॉकच्या साहाय्याने हळूहळू दोन्ही जॉकच्या समानतेला हळूहळू जॉक हायड्रोलिकच्या साहाय्याने दाब द्यायचा प्रयत्न करा। तर तसंही जर नाही झालं तर एका लहान पाईपाने बोरवेलमध्ये जोरात पाण्याचा मारा करा, कारण जेव्हा आपण जोरात पाण्याचा मारा करू त्यावेळेस त्याच्यापासली रेती म्हणा किंवा गाळ म्हणा किंवा बोल्डर म्हणा, त्याच्या साहाय्याने तो भोवतालची माती डायरेक्ट बाजूला सरकेल किंवा बाजूला सरकलेली होईल, त्यावेळेस मोटरवर येईल। पाईपला कॉम्प्लेक्स लावून उजव्या आणि डाव्या बाजूला हलकासा फिरवा, जेणेकरून आपण ज्यावेळेस हलकासा फिरवू त्यावेळेस मोटरच्या साहाय्याने, कप्पीच्या साहाय्याने किंवा मशीनच्या साहाय्याने थोडं वर येण्याची शक्यता असते। जर मोटर खूपच जास्त अडकली असेल तर मोटर काढण्याचा अनुभव कारागिरांना बोलवा, कारण कारागीर ही आपल्याकडे म्हणजे हुक लावून किंवा इनर लाईनच्या साहाय्याने मोटर काढतील। असं मोटर काढत असताना मित्रांनो घ्यावा याची काळजी। मोटर काढत असताना मित्रांनो तिथं कोणी बोरमध्ये डोकावू नये किंवा असं काही कृत्य करू नये की आपल्या जीवनाशी अत्यावश्यक आहे। जरी हा व्हिडिओ आवडला असेल तरी हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसरा एक व्हिडिओ मस्त बनवणार आहे, कारण आपल्या शेतकरी बांधवांना समजेल असं सांगणार आहे। कारण शेतकरी बांधवांना फक्त असं सांगतो की बोर घेत असताना मित्रांनो ज्यावेळेस बोर घेतो त्यावेळेस मित्रांनो बोर घेतला की त्या ऑपरेटरला सांगायचं की इथं जर बोल्डर असेल तर सांगा। ज्यावेळेस बोल्डर लागून त्यावेळेस मित्रांनो ज्या बोरची गाडी जवळपास ज्या ठिकाणी बोल्डर लागला त्या ठिकाणी बंद करून 5 फूट वरी उचलून जवळजवळ अर्धा तास बंद करणे, नंतर बोरची मशीन चालू करणे हवेचा प्रेशर न देता। कारण ज्यावेळेस आपण बोर घेतो त्यावेळेस ती मशीन निघून गेल्यानंतर ती बोल्डर पुढे येतो किंवा आपली मोटर जात नाही, हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त होऊ शकतो। कारण आपल्या बोरमध्ये मशीन पुन्हा नंतर कितीही आली तरी ती मोटर ज्यावेळेस हवेचा दाब सोडतो त्यावेळेस ती बोरच्या साईडला जाते, आणि ज्यावेळेस मशीन बंद करील त्यावेळेस तो जो बोल्डर आहे ती पुढे येतो, आपल्या कप्पीला लावली तरी ते जात नाही। त्यावेळेस आपले मशीन आहे मित्रांनो, ज्यावेळेस मशीन आपल्यापाशी आपण कट करतो तो बोल्डर त्यावेळेस 5 फूट वरी घेऊन आपण मशीन अर्धा तास 1 तास बंद ठेवून तो कटरच्या साहाय्याने तो कट केला जातो। असं नाही की त्याला हवेचा प्रेशर मिळेल किंवा काय नाही, आपल्या कटरच्या साहाय्याने तो छान कट केला जातो।
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, कारण मराठी माणसाला सपोर्ट करा, कारण आपल्या अशा व्हिडिओसाठी मित्रांनो भरपूर कमेंट आलेले आहेत.